दात शिल्लक. नेचरच नाही माणसाचं. माणूस हा मांसाहारी प्राणी नाही, तो शाकाहारी होता, शाकाहारी आहे आणि शाकाहारीच राहिला पाहिजे. फक्त माणसाचा जो स्वभाव आहे ना, प्रयोग करून पाहायचा, त्या प्रयोगाच्या नादात बिघडलेला आहे हा सगळा काल. ते फळच खात होतं बरं का, पण त्याला एक दिवस वाघ हरिण खाताना दिसला. मग याला वाटलं वाघ खाऊ शकतो, मग मी का नाही खाऊ शकत. मग टेक्निक लावलं, फाडून खाईल, भाजून खाईल, तळून खाईल, उकडून खाईल, पण खाईल. हे प्रयोगात बिघडलं. आणि त्या काळात बाबांच्या लक्षात आलं की पाप करण्यासाठी सुद्धा माणसं देवांचं निमित्त करायला लागले. की आमच्या देवाला बकरू लागत, आमच्या देवाला कोंबडी लागती. बाबा म्हटले, अरे जो देव सगळ्यांना जन्माला घालतो, लेकराला खाणारी आई या जगात अस्तित्वात आहे का? हा बाबांनी प्रश्न विचारला. आणि त्या काळात पशु हत्येच्या संदर्भात, पशु हत्या बंदीवर सर्वात मोठं काम हे गाडगे बाबांनी करून दाखवलंय. तुम्ही या भागातले, परिसरातले हे मी सांगावं तुम्ही ऐकावं असं नाही, पण बाबांच्या या सगळ्या कर्तृत्वामुळं काय झालं, अहो गावगावचे देवळांचे परिसर बाबांनी स्वच्छ केले. आजही दादा आपली मानसिकता अशी आहे, चॉकलेट खाल्ल्यावर आपण चॉकलेटचा तो कागद आहे ना, तो टाकण्यासाठी डस्टबिन नाही शोधत, जिथं जागा भेटेल तिथं टाकून द्यायचा. ही वृत्ती आज सुद्धा आहे. शिक्षण किती झालं? MA. शिक्षण किती झालंय? BA, BSc. आणि बिस्किट खाल्लं का कागद तिथंच टाकतोय. ह्या काळात जी ही परिस्थिती असेल, अंगठेबहाद्दर असणारे बाबा स्वच्छतेच्या बाबतीत इतकी क्रांती करतात. आणि मला बाबांच्या जीवनातला सर्वात भावलेला प्रसंग सांगतो, सर्वात जास्त भावलेला, सर्वात जास्त म्हणजे काही आपल्याला कळो नाही तर ना कळो, पण आपल्याला जर समाज बदलवायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल, तर आपण किती त्यागी असलो पाहिजे आणि किती प्रामाणिक असलो पाहिजे हे बाबांकडून शिकावं. दादा बाबांनी ना गावोगाव तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लोकवर्गणीतून धर्मशाळा उभ्या केल्या. बाबांनी केल्या धर्मशाळा. कोणाची? गाडगे बाबांची, बरोबर. पण जोपर्यंत बाबा हयात होते ना, तोपर्यंत एकाही धर्मशाळेत बाबा झोपले नाही. बाबा जर त्या तीर्थक्षेत्रात गेले तर त्या धर्मशाळेच्या बाहेर स्वतःचं अंथरूण टाकायचे आणि बाहेर झोपायचे. हा बाबांचा त्याग किती मोठा होता. अहो, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक प्रबोधनकाराला, प्रत्येक कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला जेव्हा बाबा कळतील ना, तेव्हा हा महाराष्ट्र जगावर राज्य करेल इतका मोठा आहे. आज का गरीब आहे, श्रीमंतांनी संपत्ती फक्त स्वतःपुरती केंद्रित करून ठेवली म्हणून गरीब आहे. जेव्हा सगळं सगळ्यांचं आहे असा विचार माणूस करेल, तेव्हा या जगात गरीब माणूस तुम्हाला सापडायचा नाही, एवढी संपत्ती आहे आपल्याकडं. पण तो बाबांचा दृष्टिकोन होता, वसुधैव कुटुंबकम, सगळ्या जगाला घर मानलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बाबांनी बदलून दाखवलं हो सगळं. आज विदर्भ म्हटला की नाव कोणाच येतो? विदर्भ कोणाचा? गाडगे बाबांचा. एवढा पराक्रम नोंदवून दाखवला, एवढी क्रांती करून दाखवली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांचा ह्यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. गांधी बापूला ज्यांचा यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना ज्यांचा यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. त्या भूमीत आपण जन्माला आलोय दादा. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे, एखाद्या भूमीत जर एखादं पीक 150 वर्षापूर्वी जर उगवलेलं असेल तर आजही त्या भूमीत ते पीक उगवू शकतं का? त्या भूमीची ती ताकद आहे. जिथं 400 वर्षापूर्वी द्राक्ष पिकत होते ना, तिथं 2024 मध्ये पण पिकू शकतात. जिथं 400 वर्षापूर्वी सफरचंद पिकत होते ना, तिथं 2024 मध्ये पण पिकू शकता. जिथं शेकडो वर्षापूर्वी गाडगे बाबा जन्माला आले ना, तिथं पुन्हा गाडगे बाबा जन्माला येऊ शकता का? त्या भूमीचा तो दर्जा आहे. माती परीक्षण कशासाठी करतो आपण? या भूमीची गुणवत्ता काय?
पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भगवत भक्ताचं ते सामर्थ्य आहे. काय काय करू शकत नाही दादा. स्वतःला जर कोणी कमी समजत असेल तर फक्त एक उदाहरण सांगतो. कोणाला जर वाटत असेल बस संग्राम बापूचं कीर्तन लई उशिरा ऐकायला भेटलं राव आपल्याला, आपण अजून लहान होतो तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं, नाही अजून 5 वर्ष आधी ऐकायला पाहिजे होतं, असं जर कोणाला वाटत असेल तर आता पुढचं कीर्तन त्यांच्यासाठी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही माझ्या मायबापांनो. कल करे सो आज आणि आज करे सो अभी. आत्तापासून सुरुवात केली ना तर थोडे आहे चित्त साह्य झाली. या ध्येय लांब नाहीये. उदाहरण तुम्हाला सांगतो, आम्ही कधीच इतके वाया जाऊ शकत नाही. या भारतातला एक माणूस इतका वाया गेला होता, इतका वाया गेला होता, इतका क्रूर झाला होता, इतका दुराचारी झाला होता, इतका दुर्जन झाला होता की रस्त्यावर उभा राहायचा आणि आल्या गेलेल्या माणसांना लुबाडायचा आणि लुबाडून झाल्यानंतर तसा जाऊ देत नव्हता तर मारूनच टाकायचा. इतका क्रूर झाला होता. त्या माणसाचं नाव आहे वाल्या कोळी. वाल्या कोळी याच हिंदुस्थानात जन्माला आला. माणसाला लुबाडायचं आणि त्याला मारून टाकायचं आणि मारून टाकल्यावर पुन्हा नोंद करून ठेवायची. एक खडा रांजणात टाकायचा. मग पोरांना आपण नाही का किती 6 मारले मोजून ठेवितो, किती 4 मारले मोजून ठेवितो, किती विकेट टाकल्या मोजून ठेवितो, ते किती माणसं मारले मोजून ठेवायचं. म्हणजे रेकॉर्ड बनवित होतं ते. रेकॉर्ड 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, पठ्ठ्याने 1 माणूस मारायचा आणि 1 खडा रांजणात टाकायचा. रांजण किती भरवले इतिहास सांगतो, 7 रांजण भरवले. 7. किती जन्म घ्यावा लागतील आपल्याला एवढं पाप करायला. अरे एवढे पापी आहे का आपण? माणसं मारितो आपण, पाप करून करून आपण काय आपल्या पापाच्या पण पातळी हो दुधात पाणी टाकून विकू. मग पापांना एक मर्यादा आहे आपल्या. कॅरेट मध्ये चांगला माल वरती लावू, हलका माल खाली भरू, बॅनर एकाचा लावू, मतदान तिसऱ्याला करू, स्टेटस एकाचं ठेवू, मदत तिसऱ्यालाच करू. अशी किरकोळ पाप आहे आपली. काय माणसं मारतो काय आपण? माता भगिनी तुम्ही काय माणसं मारता का? पाप करून करून तुम्ही काय पाप कराल? नवऱ्याच्या खिशातले 100 काढाल, फोटो फिल्टर करून अपलोड कराल. पापच ते पण आहे तसं अपलोड केला पाहिजे. फिल्टर मारून अपलोड करायचं. मग समोर आल्यावर ओळखूच नाही आली पाहिजे. वाल्या कोळ्याने इतकं पाप केलं होतं आणि इतका पापी असणारा वाल्या कोळी नारद महर्षींच्या लक्षात आला अशी किती माणसं मारणार आणि हा वाल्या कोळी किती पापाचे पर्वत रचून ठेवणार. नारद महर्षी त्या रस्त्याने आले, म्हटले अरे खुळ्या कुठं फेडशील हे पाप? एक माणूस मारतोय आणि खडा रांजणात टाकतोय. अरे नरकाला जावं लागल. आणि कोण सोबत आहे ना? म्हटलं महाराज मी माझ्यासाठी नाही, सगळ्या परिवारासाठी करतो. अरे हात वर करतील सगळे, कोण येणार नाही नरकाला तुझ्या सोबत? आणि पूर्वीची माणसं आहे ना महाराज नरकाला लय घाबरायची हो. नरक म्हटलं ना त्यांच्या अंगावर काटा यायचा. हल्ली काय झालं काय माहिती, नरकाला घाबरा ना. परवा एकाला म्हटलं नरकात जावं लागल, ते म्हणते मी तिथं जाऊन झाडं लावील. मग किती नालायकपणा आहे बघा ना. आता नरकात झाडं लावता येत असतात का? पूर्वीची माणसं नरकाला इतकी घाबरायची. तो म्हटलं खरंच. घरी गेला, आई बापाला विचारलं नरकाला जावं लागल याल का? नाही येणार. बायकोला विचारलं नरकाला जावं लागल येशील का? नाही येणार. पोरं म्हटले नाही बाबा आम्हाला भीती वाटते. याला वाटलं अरे एका पोटाची कळगी भागवायला लागतच किती होतं. झप 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 चालत आला. नारद महर्षींचे पाय धरले. महाराज किमान अर्धा रांजण भरला तेव्हा तरी यायचं होतं. तुम्ही 7 रांजण भरल्यावर भेटलात राव. काय राहिलं माझ्या आयुष्यात आता शिल्लक? काय होणार आता इथून पुढं? 7 रांजण मी भरून ठेवले. नारद महर्षी म्हटले बाळा अजून पण वेळ गेलेली नाहीये. पापच झालंय ना, खचू नकोस. स्वतःला कमी लेखू नको. स्वतःला पापी समजू नको. जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर पण आहे. जिथं समस्या आहे तिथं समाधान पण आहे. काय आता समाधान आहे म्हटलं? अरे आपला देश फार थोर आहे, आपली संस्कृती फार थोर आहे, आपला धर्म फार महान आहे. पाप झालंय ना, घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. अरे विठोबाचं नाव घेतलं तर पर्वतच्या पर्वत पापाचे जळतात. हा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. पापाच्या राशीच्या राशी
भगवंताच्या नावानं जळून जातात. तू आजपासून रामाचं नाव घ्यायला सुरुवात कर, राशीच्या राशी जळून जातील. तो म्हटला हो. काय त्याने नारद महर्षींवर विश्वास ठेवला. ताई असं भजन केलं, असं भजन केलं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे. महाराज जसं गाडगे बाबांनी स्वतःला धर्म कार्यात वाहून घेतलं, तसं तो वाल्या कोळी ना रात्रंदिन भगवंताचा टाव फोडू लागला. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, त्या भजनाचा परिणाम असा झाला. कोळी वाल्या कोळ्याचं रूपांतरण वाल्मिक महर्षी मध्ये झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. अहो देवाला अवतार घ्यायचा होता. देव अवताराला आल्यानंतर आज 2024 मध्ये जे आपलं चाललंय ना, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, त्याला कारणीभूत जर कोण आहे तर वाल्या कोळी. लक्षात ठेवा. वाल्या नसतं तर वाल्मिकी झाला नसता, वाल्मिकी झाले नसते तर रामायण आपल्याला मिळालं नसतं. सगळं देव जन्माला येण्याच्या अगोदर आज 2024 मध्ये अयोध्येमध्ये राम जितके महत्वाचे ना, तितकेच वाल्मिक महर्षी महत्वाचे. आज भारतातील प्रत्येक माणसाची इच्छा आहे की एकदा तरी अयोध्येला जायचंय. आणि अयोध्येला गेल्यानंतर विमानतळावर उतरल्यावर वर तोंड करून पहा, विमानतळाला नावच वाल्मिक महर्षींचं आहे. एवढे वाल्मिक महर्षी आज इतके महत्वाचे. आद्य कवी झाले. देवाला अवतार घ्यायचा होता. आपलं संस्कृती, आपला धर्म, आपली शास्त्र सांगतात की देव अवताराला आल्यानंतर काय करणार सगळं लिहून ठेवलं हो. आणि देव सुद्धा दादा अवताराला आले दशरथ राजांच्या पोटी. आणि अवताराला आल्यानंतर देव सुद्धा म्हटले की माझ्या वाल्मिकीने खूप भजन केलंय, खूप साधना केली. त्याने पूर्व आयुष्यात काय केलं यापेक्षा उत्तर आयुष्यात खूप क्रांती केली. आता बोलिला वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावीन नामा म्हणे. आता माझा भक्त बोललाय ना, तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. माझा भक्त बोललाय ना, तुझी बायको राक्षस पळवून नेऊ द्या. माझा भक्त बोललाय ना, तुझ्या पायात काटे ऋतू दे. माझा भक्त बोललाय ना, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागल. जातो. आता जसा जसा माझा भक्त बोललाय तसा तसा मी त्याच्या माग माग जाईल. अभंगाचं 3रं चरण. देवाची राजा चरणी माती, देवाची राजा चरणी माती. Jai
सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज भगवत भक्ताचं सामर्थ्य किती आहे. देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. तुम्ही प्रयत्न न करता जर देवाला नवस कराल तर देव डुंकू न पाहणार नाही हो. नवस करू करूच बेजार. पण त्याची जर साधना केली, त्याची जर तपश्चर्या केली, त्याचं प्रेम जर जिंकून घेतलं तर देव केला. ते प्रेम, ती भगवत साधना, ते चिंतन जर तुमच्या आमच्याकडून घडलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देवाच्या माग तुम्ही पळत होता तो देवच तुमच्या माग पळत. देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. कोणाच्या मागे? या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. अहो 36 वर्ष, एक नाही दोन नाही, 36 वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देवानं श्रीखंडाचं रूप घ्यावं आणि नाथबाबांच्या घरी पडेल ते काम करावं. आम्हाला प्रमाण सांगावे लागतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. 36 वर्ष परमात्म्याने कावडीने पाणी भरावं नाथबाबांच्या घरी. कशाचा परिणाम? नाथबाबांच्या सेवेचा परिणाम, नाथबाबांच्या त्यागाचा, भक्तीचा, सेवेचा परिणाम. की चरणीचे रजवंदी शुळ पाणी, की देव सुद्धा त्या भक्तांच्या माग माग पळतो, भक्ताचं ऐकतो, त्या भक्ताच्या सहवासात रमतो. तो भक्त देवाला हवा हवासा वाटतो. माझा मुद्दा इथे आहे की मनुष्य जातीने स्वतःला कमजोर न समजता तुकाराम महाराजांनी काय आम्हाला सांगितलं? संकोचोने काय झाला से लहान आणि घेई अपोषण ब्रह्मांडाचे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोण म्हणतं देव कृपा करीत नाही? आपण अभ्यास करीत नाही. कोण म्हणतं देव येत नाही? आपण मीराबाई सारखं बोलवतच नाही. कोण म्हणतं देव येत नाही? जनाबाई सारखं, गाडगे बाबांसारखं आपण बोलवत नाहीये. म्हणून विशेषतः आपण जागरूक झालो पाहिजे. आपण ध्येयाप्रती स्वतःला समर्पित केलं पाहिजे. माणसामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलंय की ज्या देवाने, अहो बायको ऐकत असली ना तर चौकात येऊन सांगतं बायको शब्दाच्या पुढं नाही. जगाचा बाप ज्या भक्ताच्या शब्दाच्या पुढं नाही, त्याचा इतका मोठा पुरुषार्थ कोणता आहे? कुठला पुरुषार्थ? आणि तो पुरुषार्थ म्हणून तुकाराम महाराजांच्या बाबतीत बोललं जातं काय? धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ. काय? की तुमच्या आमची राख होती हो, पण कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकाराम महाराजांना वैकुंठात विमान येतं घ्यायला. हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर माणसाचं आहे. ते सामर्थ्य आपण ओळखूया आणि साधू संतांनी तुम्हाला आम्हाला तेच सामर्थ्याची जाणीव वेळोवेळी करून दे. काय गाडगे बाबांचं धोरण होतं? काय नाही. माणसं सुशिक्षित झाली पाहिजे, शिकली पाहिजे, व्यवहार त्यांना कळाला पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला तर मन प्रसन्न राहणार. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? मन करा रे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण. मी तुम्हाला सांगतो, कीर्तनाला का बरं झोप लागते माहिती का? आपण मळके कपडे घालून येतो म्हणून. जे नवीन कडक कपडे घालून येईल ना त्याला कीर्तनात झोपच येणार नाही, ते फ्रेश राहील. जे आंघोळ करून कीर्तनाला येईल ना ते फ्रेश राहील. जे डोक्याला तेल लावून कीर्तनाला येईल ना ते फ्रेश राहील. आता तुम्ही जर डोक्याला तेल नाही लावलं, कपडे मळके घातले, आंघोळ नाही केली तर कीर्तनकार झोपी जाईल तुम्हाला पाहून. तर बाबांनी आपल्याला हे शिकवलं. म्हणून बघा आज या उत्सवात जे चैतन्य आहे, जे सौंदर्य आहे, मी तुम्हाला सांगतो, आज मी गायकांना गाऊ तरी दिलं का? आज का गाऊ दिलं नाही? तुमच्यामुळं मी रमलो. मी तुमच्या, तुम्ही एवढे प्रसन्न आहे, तुम्ही प्रत्येक वाक्याला दाद देताय, तुम्हाला प्रत्येक शब्द कळतोय, आम्ही पण रमतो. तर ही प्रसन्नता जी आपल्याला दिली ती बाबांची कृपा आहे. बाबांचे मामाचं गाव आहे. आपल्या तळहाताच्या त्वचेचे पायतानं बनवले आणि बाबांच्या पायात घातले तरी त्यांच्या उपकारातून आपण कधी परतफेड करू शकत नाही. बाबा आपल्या संस्कृतीचे रक्षक होते, परंपरेचे रक्षक होते आणि पुरोगामी होते. मनुष्य जात कशी असली पाहिजे याचं सर्व वर्म त्यांना कळालं होतं आणि ते घडवण्यासाठी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. आणि उभं आयुष्य वेचून स्वतः मात्र नेहमी त्यागाच्या भूमिकेत राहिले, समर्पणाच्या भूमिकेत राहिले. हे बाबाच करू जाणं, बाबा होणे नाही.
पण भूमीचे मार्दव जे असतात ना ते पुन्हा आपल्याला खात्री देतात की पूर्वी जर असं घडलंय तर पुढे सुद्धा असं घडू शकतं, म्हणून पुन्हा आपण गाडगे बाबांचं स्वप्न पाहू शकतो, याच्यात अजिबातच वाद नाही. आणि बाबांनी जे भजन केलं होतं ते भजन तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनात केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला पांडुरंग गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. टाळी वाजवायची, एक टाळी. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा विस्तार आपल्या समोर करण्याचा मी प्रयत्न केला. खूप सारा जनसमुदाय, भाविकांचा समुदाय, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं श्री संत सखाराम महाराज संस्थांचे सगळे आजी माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात, मी मनोज भाऊंना म्हणालो की मला गायक वादकांचे नाव द्या. ते म्हणाले बापू गायक वादकांचे नाव इथं घ्यायची गरज नाही, फक्त संत सखाराम महाराज की जय म्हणा, विषय संपला.
तर बाबांप्रती प्रचंड श्रद्धा, प्रचंड निष्ठा या सगळ्या भक्त परिवाराची आहे. संस्थांसाठी सर्वस्व समर्पित करणारे भक्तगण इथे आहे आणि त्या सगळ्या भक्तगणांच्या साक्षीने मला वाटतं श्री संत सखाराम महाराज संस्थान प्रेरित समस्त मूर्तिजापूर, दर्यापूर, भातकुली तालुका, पंचक्रोशी येथील सगळे भक्तगण या सगळ्या गावांनी मिळून हा उत्सव केलाय. आणि एवढा मोठा उत्सव करणं खरंच छोटी गोष्ट नाही बरं का, खरंच छोटी गोष्ट नाही. कारण काय झालंय माहितीये का, महागाई प्रचंड वाढली आणि वाढणारच आहे. बघा आता काळाच्या ओघामध्ये महागाई वाढत जाणार आहे, हळूहळू हळूहळू महागाई वाढत जाणार आहे. आणि असल्या महागाईच्या काळामध्ये ज्या अर्थी तुम्ही एवढा मोठा उत्सव करता, त्या अर्थी मी जरी इथं 7 वाजता आलेला असलो तरी मी सांगतो इथली लोक दानशूर आहे. कारण दानाशिवाय एवढं मोठं धर्मकार्य होऊच शकत नाही. आणि सांगू, तुम्ही या उत्सवासाठी जर 1 रुपया दिला असेल ना, परमात्मा तुम्हाला 10 पट त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मी म्हणत नाही, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हटलेले, तपे विन दैवत आणि दिदल्या विन प्राप्त. माझ्याकडे ना कोविडच्या काळामध्ये एक माझा मित्र आला होता बरं का, मी तुम्हाला सहज जाता जाता सांगतो, 5 मिनिटात संपणार आहे सगळं. मला म्हटलं, बापू 3 लाख रुपये कर्ज झालो, काय बाहेर कसं पडावा काही कळतच नाही. म्हटलं काय लय प्रयत्न करतोय पण कर्जच फिटाना हो. म्हटलं आता खिशात किती पैसे? म्हटलं 5,000 आहे. म्हटलं त्यातले 1,000 रुपये दान देऊन टाक. म्हटलं बापूराव काय करता राव असं, 3 लाख कर्ज आहे खिशात, 5,000 आहे. 5,000 5 कोटी मोलाचे माझ्यासाठी 5,000 असं म्हणा ना, धरी 5,000 रुपये तुला देत तर नाही, उलट द्यायला. म्हटलं माझ्यावर विश्वास असेल तर फक्त त्यातले 1,000 रुपये दान करून पाय. काय त्याने सांगतोय बा, एक माळकरी म्हणून त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि ज्याच्यासाठी 5,000 रुपये 5 कोटी मोलाचे होते, 5 कोटी इतकं त्याचं मोल होतं. ज्याच्याकडे नाही त्याला विचारा. त्याने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि 5,000तले 1,000 त्याने दान केले. 2-3 वर्षाचा पुन्हा कालावधी निघून गेला आणि आता परवा मला भेटला होता. मला म्हटलं बापू काय अडचण असली तर सांगा बरं का, 7-8 लाख पडून आहे अकाउंटला. त्याला म्हटलं ते 7-8 लाख जे पडून आहे ना, ते 5,000तले 1,000 दिले होते, त्याचा परिणाम आहे. म्हणून धर्म कार्यात दिलं ना कधी कमी नाही पडणार. आणि एक सांगतो, जर धर्म कार्यात चांगल्या कामात नाही दिलं, चुकीच्या कामात घालावं लागत आहो. मी तो एक अभ्यास केला. आता नाशिक जिल्ह्यातले खेडेगाव आहे, त्या गावात एक श्रीमंताचं घर आहे. आता पोरांनी पहिल्यांदाच उत्सवाचं काहीतरी आयोजन केलं. नवीन पोरं 18-20तली पोरं लय अपेक्षेने गेले, भाऊ याचा लय मोठा बांगला, याचा लय मोठा व्यवसाय म्हणून अपेक्षेने गेले. आणि त्याला म्हटले, अण्णा आम्हाला तुमच्याकडून 5,000ची अपेक्षा आहे, अण्णा 5,000. ते चिडलं ना त्यांच्यावर. बाकीच्याकडून 100 गोळा करताना माझ्याकडे 5,000 मागताय का? मी काय चाललो. त्याने त्या पोरांना हाकलून लावलं. आणि दादा 15 दिवस गेले, आजारी पडलं. ते डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं, तुम्हाला मागून फाडावं लागेल तेव्हा तुम्ही जागाल. खोटं नाही सांगत, त्याने मागून फाडून घ्यायचे. 15 लाख घालवले. काय होतं, तुम्ही धर्म कार्यात जर नाही घातलं तर चुकीच्या कार्यात कुठंतरी जाणार आहे. आणि परधर्मीय लोक सध्या आहे ना हिंदुस्थानामध्ये ना, परधर्मीयांना बाहेरच्या देशांमधनं फंडिंग येऊ राहिलं. त्यांचा धर्म वाढला पाहिजे, विस्तार झाला पाहिजे. आदिवासी पट्ट्यांमध्ये सध्या मोहिमा काय चालू आहे, षडयंत्र काय चालू आहे. हिंदू लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करताय. माहिती आहे तुम्हाला, थोडा अभ्यास म्हणजे कळल. आणि कसं कन्वर्ट करताय माहितीये का? ती लोक म्हणतात की आम्हाला आहे ना येशूने पाठवलं आणि तुम्ही खूप अडचणीत आहे, म्हणून येशूने आम्हाला तुमच्याकडे 10,000 रुपये घेऊन पाठवले. ते आदिवासी पट्ट्यातले काही अशिक्षित लोक, अरे बापरे राव, विठ्ठल नाही आला आतापर्यंत, येशू आला. घरात तर विठ्ठलाचा फोटो, आपल्याने येशूने 10,000 पाठवले. ती लोक म्हणतात मग आता लय आमचं येशूने लय अडचणीच्या काळात मदत केली. ती लोक कन्वर्ट झाली. त्यांना जर आपण विचारलं आज हिंदू आहे का, ते म्हणतात नाही आम्ही ख्रिश्चन आहे. का? येशूने आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली. दादा ते 10-11 हजार रुपये ना
कुठून आले? बाहेरच्या देशामध्ये जो ख्रिश्चन धर्मीय मातब्बर लोक आहे ती लोक परदेशांमधनं फंडिंग करायला लागली आणि आपली लोक कन्वर्ट करायला लागली आणि आपली लोक सप्ताहाला लोक वर्गणी गोळा करायला आले की म्हणतात आमचा पंजा 100 देत होता मी 101 देतो. ही शोकांती काय का अरे पंजाच्या वेळात गव्हाचा रेट काय होता, तांदळाचा रेट काय होता, पेट्रोलचा रेट काय होता, डिझेलचा रेट काय होता, त्या रेटच्या तुलनेत आता महागाई किती वाढली. मग आपला आज जर 100 देत होता तर आपण त्या पट्टीत किती रुपये आता धर्म कार्याला दिले पाहिजे याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तुम्ही तो सगळा विचार करताय म्हणून मंडळ एवढा मोठा उत्सव करू शकताय. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. फार जहागीरदार लोक अशातला भाग नाही, पण देण्याची वृत्ती आहे. कधी कधी गावांची लोकसंख्या 50,000 आहे, सप्ताचं स्वरूप डळमळीत. कधी कधी 250 लोक वस्ती असलेली एखादी वाडी सुद्धा मोठ्यातला मोठा उत्सव करून दाखवती का, तर ती वाडी धर्मनिष्ठेच्या बाबतीत श्रीमंत आहे. आणि हा परिसर सुद्धा ही सगळीच गावं, आता सगळ्या गावांचे उल्लेख करायचे म्हणजे मी मगाशी जसं बोलता बोलता म्हणालो की सगळीच परिसरातली जी गाव आहे, मूर्तिजापूर असेल, दर्यापूर असेल, भातकुली असेल व पंचकृषीतील सगळे भक्तगण, वसंत सखाराम महाराज संस्थान, हे संस्थान गेली अनेक वर्षांपासून धावपळ करून हे धर्म कार्य टिकवण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करते. आणि त्या निमित्तानं ज्यांची श्रीमद भागवत कथा इथे संपन्न होतीये असे महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव व भागवत क्षेत्रातील, रामायण क्षेत्रातील, कथा क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदर्श हरिभक्ती पारायण प्रशांत महाराज खानापूरकर. एवढं मोठं व्यक्तिमत्व इथं कथा सांगतंय, ही आपल्यासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा संग्राम बापू सारख्या छोट्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला 7 वाजेपासून हजर आहे. बाबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं सांगू का, मोठी माणसं विनम्र असतात बरं का, आणि जे विनम्र असतात ना तेच माणसं मोठी असतात. तर असं विनम्र व्यक्तिमत्व, मोठ्या अंतःकरणाचं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व व कथेच्या माध्यमातून समाज मन घडवण्याचं काम जे करतायत ते आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव प्रशांत महाराज खानापूरकर या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमाला ज्यांचे शुभाशीर्वाद लाभलेले ते संत सखाराम महाराज संस्थानचे उत्तराधिकारी, धर्मभूषण, परिसराचं वारकरी संप्रदायाचं दैवत हरिभक्ती पारायण गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर. तर तुकाराम बाबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सखाराम महाराज संस्थानच्या सगळ्या गुणीजन, टाळकरी, वादक, गायनाचार्य, विनेकरी महाराज, चोपदार महाराज सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व्हिडिओ शूटिंगचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परिसरातून आलेले नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेषतः तरुण बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वारकरी संप्रदायातील अभ्यासू व्यक्तिमत्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो व गाडगे बाबांच्या सगळ्या लेकरांच्या चरणी मनपूर्वक साष्टांग दंडवत घालतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. असंच प्रेम, असाच उत्सव, असाच उत्साह पुढच्या काळात आपल्याला पाहायला भेटो. हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रत्येकाने कपाळाला टिळा लावला पाहिजे. आपण हिंदू आहे ना, मग कपाळाला टिळा लावला पाहिजे. मुखानं जय श्रीराम, रामकृष्णारी, जय शिवराय, जय जिजाऊ म्हटलं पाहिजे आणि आपल्या घरावर भगवा झेंडा लावला पाहिजे. 300